उदगाव तमदलगे निमशिरगाव फाट्यावर एसटी थांबणारच. सांगली कोल्हापूर बसेस न थांबल्यास चालक वाहकावर कारवाई. उदगाव निमशिरगाव फाटा व तमदलगे येथे सांगली कोल्हापूर मार्गावरील एसटी बसेस थांबत नसल्याने शालेय विद्यार्थी, नोकरदार व प्रवाशांचे हाल होत असल्याच्या तक्रारी अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचल्या आहेत. याबाबत झालेल्या संयुक्त बैठकीत संबंधित तिन्ही ठिकाणी सर्व एसटी बसेस थांबवण्याचा स्पष्ट निर्णय घेण्यात आला. यापुढे बस न थांबवल्यास संबंधित चालक व वाहकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे एसटी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. छत्रपती ग्रुपच्या वतीने 15 दिवसांपूर्वी याबाबत निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सत्यवान हाके यांच्या पुढाकाराने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील वाहतूक अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक झाली. बैठकीत विद्यार्थी, प्रवासी व नोकरदारांनी आपल्या अडचणी मांडल्या. यावेळी छत्रपती ग्रुपचे रोहित मलमे, स्वाभिमानी व प्रवासी संघटनेचे तालुका अध्यक्ष विक्रम पाटील, प्रकाश सादळे यांनी बसेस थांबवणे, रूट फलकावर गावांची नावे टाकणे, चालक वाहकांना वेळ सवलत देणे व तिन्ही गावात वाहतूक नियंत्रक नेमण्याच्या मागण्या केल्या. चर्चेनंतर कोल्हापूरचे विभागीय वाहतूक अधिकारी अतुल मोरे, सांगलीचे सतीश पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांनी येत्या 4 दिवसात मशीन, सूचना व रूट बोर्डमध्ये बदल करून मंगळवारी लेखी परिपत्रक काढण्याचा निर्णय घेतला. तसेच महिनाभरासाठी वाहतूक नियंत्रक नेमण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 जयसिंगपूर. नंबर सुद्धा माझा आहे त्या बाईचा. आता इथे सांगली डेपोचे अधिकारी कोण आहे बघा जरा, ऐका प्रवाशाचं काय म्हणणं आहे. आणि तुम्ही ह्या बसमध्ये तुम्ही बसलायसच का? माझं डगाव बस तिथं लागल्या त्या बसमध्ये जाऊन बसा की तुम्ही. ही कोण सांगणार?